कुठं गेला असेल अमोल? अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, सापडतील छोटे सरकार. दिप्या काय मागमूस लागला खरे तुला? नाही बापू, सगळीकडे बघितलं मी पण कुठंच नाही गावला अमोल. अहो मागच्या वेळी छोटे सरकार नाश्ता आणायला गेले होते तेव्हा आपण असेच घाबरलो होतो, पण आता हा अंधार आणि पावसामुळे मला खूपच भीती वाटतेय. बापू अहो देव न करो, पण अमोल जर का सापडला नाही ना तर माझी जगायची इच्छा संपून जाईल. विनायकराव असं नका बोलू, सापडेल अमोल. याची कुठे ती? उशीर झाला, ती म्हातारी पण गायब आहे. दाजी ती नक्कीच आपल्यापासून काय तर लपवत्या बरं का. तिची हौस बीच पूर्ण करणार आहे आता. दिप्या पटकन बघ, शोध तिला. हो मी बघतो. हो अर्जुन दादा, पण त्या पुयाजी इथंच होत्या ना, मग ह्या सगळ्यात त्यांची काय चूक आहे? मोना हे बघ, आता काय चूक काय बरोबर पेक्षा त्या कुठे आहेत ना हे बघितलं पाहिजे. काय चाललंय अमोलच्या बाबतीत? एवढ्या रात्री कुठे गेला असेल तो? बापू तुम्ही शांत व्हा, तो सापडेल. थांबा जर. आमच्या अरे काय बी कर पण माझ्या अमोलला शोधून आण रे. अरे मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय. आता कदम असं धीर सोडून नाही चालणार. तुम्ही शांत व्हा, सापडेल तो. थांबा. बाबा शांत व्हा बरं. अर्जुन आपण सगळ्यांना धीर देतोय, पण माझा धीर सुटत चाललाय. असं करून कसं झालं? मी तुला किती वेळेला सांगितलंय, मला न सांगता तू कुठे जायचं नाही. तू कुठे गेला होता? अमोल अरे आमचा विचार करत जा की रे बाळा, असं कुठे निघून जातो तू? आजोबा मी ब्रह्मकमळ आणायला गेलो होतो. अरे पण बाळा तू कशाला आणाय गेला होतास? मामा अरे हे फुल घरात असलं ना की सगळे एकत्र राहतात, भांडण होत नाही, म्हणून मी हे आणायला गेलो होतो. अमोल बाळा, ब्रह्मकमळाचं फुल घरात असेल